हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. क्रिया योगातून अक्रिया योगाकडे. आपण योग साधना आणि उपासना यांच्या अनेकविध क्रिया शिकतो. त्याप्रमाणे आपण नित्यनियमित साधना उपासना करत असतो. योग गुरु ही बजावून सांगतात की साधना उपासना यात सातत्य राखा, तरच काही उपयोग होईल. जेव्हा त्याचा प्रत्यय येईल तेव्हा तुम्हाला त्या दर्शनाप्रत नेणारा मार्ग सापडेल. याचा परिणाम उलटा झाला, कारण प्रत्येक जण त्याला पाहिजे त्याप्रमाणे ऐकतो आणि त्याचा अर्थ काढतो. योग साधना उपासना करून देह सुदृढ राहतो याचा प्रत्यय आला. त्यामुळे हुरळून जाऊन बहुतेक जणांचा असा गैरसमज झाला की योगासने करणे म्हणजे योगी होणे. काहींनी त्यापुढे प्राणायाम, ओम म्हणायला सुरुवात केली. डोळे मिटून थोडा वेळ ध्यान लावू लागले आणि वाट पाहू लागले की तो पितांबरधारी शंख, चक्र, गदा, पद्म घेऊन आपल्याला दर्शन केव्हा देणार. याला तथाकथित योग गुरु खत पाणी घालायला सरसावून बसलेले आहेतच. परमात्म्याच्या दर्शनाची वाट पाहणे ही एक क्रिया आहे हे यांना भान राहिले नाही. योग साधना उपासना याला अत्यंत शुद्ध आणि पवित्र आचरणाची जोड द्यावी लागते. हेही कोणी समजावून द्यायला तयार नाही. कर्मयोग म्हणजे काम करत असूनही ते न केल्यासारखे आचरण करणे हे समजून कसे घ्यायचे. समाजात असूनही समाजात नसणे हे कळणार कसे. संसारात असूनही वैराग्य पाळायचे म्हणजे नेमके काय हे उमजणार कसे. एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात जपाची माळ घेऊन जप करायचा. मोबाईल वाजला की माळ थांबवायची, धंद्याची बोलणी करायची आणि त्याच विचारात इकडे माळ ओढायची आणि वर मी अमुक 1000 जपाचे पुरशरण करतो असे सांगायचे. हे ऐकायला स्वामीही मिळतात. दोघांचेही चांगभले. योगासने शरीर निरोगी ठेवायला उपयोगी होतात. त्या योगे देहात प्राणवायूचा पुरवठा नित्य नियमित होऊन त्या स्थितीत प्राणायाम आणि ओंकार जप केला की मनस्वास्थ्य मिळते. येथे देहासह मनाचे आरोग्य सांभाळले जाते. असा साधक निर्विकारी होतो आणि त्यामुळे तो निर्विचारी होतो, बितरागी होतो. अशा या अवस्थेत निशब्द मौनाची भाषा अवगत होते. माता आपल्या तान्हुल्याबद्दल निरागस असते. अश्रागपणे ती त्याचे सर्व काही करत असते. त्यात जराही व्यवहार, स्वार्थ नसतो. त्यामुळे ती गाढ झोपलेली असतानाही जर तान्हुल्याने चुळबुळ केली तर ती तत्काळ जागी होऊन त्याची शुश्रूषा करू लागते. त्याने न सांगताही त्याला काय हवे हेही समजते. याचप्रमाणे ओंकार जप या शब्द साधनेमधून त्या पलीकडील मौनाची भाषा अवगत होते. शब्दांचा उपयोग इतकाच आहे की त्या योगे त्यांच्या अतीत असलेला मौनाचा मार्ग खुला व्हावा. मिटल्या डोळ्यांनी अंतःकरण पाहायची कला साध्य व्हावी. नाहीतर आपण शब्द जंजाळात आणि उपासनेच्या सोपस्कारात अडकून राहतो. त्या पाषाणाच्या मूर्तीपुढील एक एक दगड होऊ. यासाठी लाओत्से पुढे जे सांगत आहे ते फार महत्वाचे आहे. झिरपण्यातून समर्पण. लाओत्से पुढे सांगतो की जो अरूप आहे तो भेगरहित असलेल्यांमध्ये प्रवेश करतो. या योगे मी अक्रिया योगाचे महत्त्व जाणतो. अशा गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत की ज्या दरवाजे आणि खिडक्या नसूनही आत प्रवेश करतात. त्या महाप्रभावशाली असतात आणि फार दीर्घकाळ, काहीसा कायमस्वरूपी परिणाम करतात. हे समर्पण असते. माणूस कुत्रा पाळतो. तो त्या कुत्र्यावर अपत्यासारखे प्रेम करतो. त्याची सर्वतोपरी काळजी घेतो. तो कुत्राही मालकाच्या सभोवती सारखा शेपटी हलवत हंजी करत असतो. आपल्याला जो अन्न घालतो, जो आपली काळजी घेतो, त्याची हंजी करणे हा त्याचा धर्म आहे. परंतु याच त्याच्या मालकाचा त्याच्या शेपटावर जर चुकून पाय पडला तर तो मालकाला चावतो. कारण आपल्यावर जो हल्ला करतो त्याचा प्रतिकार करणे हाही त्याचा स्वभाव आहे. याचे कारण मालकावरील त्याचे प्रेम बाह्य आहे. ते अंतःकरणात झिरपलेले नाही. तेथे व्यवहार आहे, समर्पण नाही. अनेक वर्षे वाहून वाहून नदीच्या तळाशी कातळ तयार झालेला असतो. त्यामुळे त्या कातळावरून कितीही पाणी वाहत असले तरी त्या कातळाखालील जमीन कोरडी असते. कारण त्या कातळामधून पाणी झिरपत नाही. ते पालथ्या घड्यावरील पाणी असते. परंतु हेच पाणी जेव्हा जमिनीवरून वाहते
तेव्हा ते जमिनीत झिरपते, त्यामुळे जमीन ओली होते. गचांडी धरून, धाक दाखवून, बळजबरी करून कदाचित एखादा धटिंगण एखाद्याकडून काम करवून घेईलही. असा तो बिचारा त्याने सांगितलेले काम करेलही. परंतु एखाद्याबद्दल प्रेम असेल तर असा सांगितलेले काम तर करीलच, परंतु न सांगता त्या अनुषंगाने होत असलेली कामेही तो आपणहून करील. याला प्रेम झिरपणे, मन समर्पित असणे असे म्हणतात. यास्तव खानावळीतले स्वयंपाकाने पोट भरते, परंतु घरच्या स्वयंपाकाने ते अन्न अंगी लागते, कारण त्यामागे प्रेम झिरपलेले असते. मालक नोकराकडून काम करवून घेतो, परंतु त्यात त्यांचे मनोमिलन झालेले नसते, त्यामुळे त्यांना एकमेकांबद्दल आपुलकी नसते. दोघांचीही आपापले पोट भरायची तडजोड असते. ते दररोज एकत्र येतात, परंतु त्यात भेट होत नाही. परमात्म्याच्या ऊर्जेमधून गणिती हिशेब मांडून माणूस त्या शक्तीद्वारे कितीतरी कामे करवून घेत आहे, परंतु त्याला तो परमात्मा काही सापडत नाही, कारण त्यात भावभक्तीचा ओलावा नाही. जो आहे तो वृक्ष व्यवहार आहे. इंद्रिये म्हणजे देहाला असलेली दारे खिडक्या आहेत. त्यामधून बाह्य जग दिसते. त्यांचा अंतःकरणात डोकावायला काहीही उपयोग होत नाही. त्यासाठी निस्तब्ध, प्रशांत, मौन होऊन आपले मन आत अंतःकरणात झिरपावे लागते. ते समर्पण असते, तेव्हाच अंतःकरणात प्रवेश होतो. तेथे अंतरात्मा असतो, त्याच्याशी योग साध्य होतो. यास्तव लाओत्से सांगतो की क्रियेपेक्षा अक्रियेने भेग नसलेल्यात प्रवेश होतो. हे मी शिकलो. हरि ओम.